सरकारी शाळांमधील शिक्षकांवर सोपवल्या जाणाऱ्या BLO सर्वेक्षण आणि प्रशासकीय कामं यामुळे प्रत्यक्ष अध्यापनात व्यत्यय येतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ही वस्तुस्थिती आहे आणि स्वाभाविकपणे त्यांच्या गुणवत्तेवर सभापती महोदय विपरीत परिणाम होतो। कायद्यानुसार केवळ जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि निवडणुकांव्यतिरिक्त कामं त्या ठिकाणी देता येत नाहीत। शिक्षक शाळेत हजर नसल्यामुळे, अतिरिक्त कामाचा ताण असल्यामुळे अभ्यासक्रमाचं सुद्धा नुकसान सभापती महोदय या ठिकाणी होतो। तो शिक्षण हक्क कायदा आहे 2009 RTE ॲक्टच्या 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास त्या ठिकाणी मनाई आहे सभापती महोदय। यापूर्वी सभागृहात झालेल्या चर्चेत मंत्री महोदयांनी दिलेलं आश्वासन, शिक्षक संघटनांनी वारंवार या मागणीसाठी आवाज उठवल्यामुळे शासनाकडून अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचं ओझं कमी करण्यासाठी काय उपाययोजना सरकार म्हणून केलेल्या आहेत। एक, SRA बाबतची कार्यवाही हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे BLOचे कामकाज शिक्षकांनी करणे अनिवार्य आहे का, हा प्रश्न। 2, विद्यार्थ्यांना शिक्षा, मारहाण, मानसिक त्रास, छळ करणे, अपमान करणे अशा प्रकारच्या अनेक घटना शाळेत घडत असतात। शासनाने शासन निर्णय काढून शिक्षण हक्क कायदा 2009 कलम 17च्या तरतुदी अधिक कडक केल्या आहेत। याची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यासाठी शासनाने कोणत्या प्रकारची कार्यवाही केली आहे, असा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे। सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या अनुषंगाने सांगतो की आपल्या कायद्याप्रमाणेच बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम 2009 च्या अन्वये आपल्याला BLOचं काम त्यांना त्या ठिकाणी देणे भाग आहे। असं असताना आपण म्हटलं की त्यांचे अशैक्षणिक कामं करण्याकरता कुठल्या कुठल्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आल्या। या ठिकाणी शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे विचारात घेऊन शिक्षकांना प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापनासाठी शिकवण्याकरता भरपूर वेळ मिळावा, पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षकांची कामे सुलभ व्हावी याच्याकरता आपले जे 2 प्रणाली होत्या, एक सरळ प्रणाली होती आणि UDIS प्रणाली, याचं आपण त्या ठिकाणी एकत्रीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। दुसरं, अनेक समित्या होत्या, शाळा समित्या अनेक होत्या, वेगवेगळ्या समित्या होत्या, त्याच्यामध्ये मग त्या समित्या आपण त्या ठिकाणी त्यांची संख्या भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी कमी केलेलं आहे, ज्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी त्या ठिकाणी पूर्ण वेळ मिळणार आहे। तिसरं, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आपण एक मोठा निर्णय त्या ठिकाणी घेण्याच्या याच्यामध्ये आहे, जी माहिती वारंवार शिक्षकांना भरावी लागते जेणेकरून ती शासनापर्यंत पोहोचली पाहिजे, ती त्या गावात असलेलं सुविधा केंद्र, सेतू केंद्र ह्या माध्यमातून ती माहिती देता येईल का, याचा एक विचार शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं चालू आहे। त्याच्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल, ही उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आली। सभापती महोदय, हा वारंवार प्रश्न आम्ही दर अधिवेशनामध्ये उपस्थित करत असतो आणि BLOचं काम साहेब हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं नसून वर्षानुवर्षे आमच्या शिक्षकांना काम करावं लागतं आणि त्याकरता शिक्षकांना कंटिन्यू बाहेर लागतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे। आता सुद्धा 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षकाने पर्यवेक्षण करायचं आहे, सुपरविजन करायचं, आलेले पेपर तपासायचे आहेत। दुसऱ्या बाजूला तहसील खात्याकडनं किंवा जबाबदार अधिकाऱ्याकडनं शिक्षकांना नोटीस दिलेत की तुम्ही जर ही ड्युटी स्वीकारली नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो। सभापती महोदय, शिक्षकांनी मुलांचं परीक्षेचं कामकाज पाहायचं की ते कामकाज पाहायचं, आम्हाला अन्य कामाला कुठेही प्रॉब्लेम नाही, पण हे BLOचं काम डायरेक्टली आमच्याकडनं काढून घ्यावं अशी आमची सगळ्या आमदारांची मागणी राहणार आहे। आणि मंत्री महोदय, आपण आजच या ठिकाणी माझी विनंती राहील की आपण कलेक्टरांना आदेश द्या की कोणत्याही प्रकारचा गुन्हा कोणत्याही शिक्षकावर दाखल करू नका, स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत आपण ती जबाबदारी शिक्षकावर देऊ नका, अशा प्रकारची माझी मागणी आणि ती आपण करणार का। मंत्री महोदय। सन्माननीय सदस्य म्हात्रे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। परीक्षा सुरू असताना कुठलंही BLOचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना देण्यात येऊ नये। जर का अशा पद्धतीचं देण्यात आलं असेल तर याची संबंधित विभागाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात येतील। त्याच पद्धतीनं आपलं दुसरं काय म्हणतो, नाही, गुन्हा दाखल तर होणारच नाही। जेव्हा परीक्षा सुरू आहे तेव्हा BLOचं काम देण्याचं प्रश्नच त्या ठिकाणी उठत नाही। दुसरी आपली जी मागणी आहे की सर्व आमदारांची मागणी आहे की BLOचं काम हे परमनंट शिक्षकांकडून त्या ठिकाणी काढून घेणार, या संदर्भात सर्व शिक्षक आमदारांसोबत एक बैठक लावून त्या ठिकाणी उचित निर्णय घेण्यात येईल। सरनाईक।
सभापती महोदय, या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये चारच शिक्षक आहेत, त्याच्यापैकी 3 शिक्षकाची नियुक्ती या ठिकाणी अशैक्षणिक कामासाठी केल्या जाते. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत. आपण एखादी स्वतंत्र यंत्रणा करून हे BLOचे कामं जर त्यांच्याकडे सोपवले तर निश्चित रूपानं त्यांना रोजगार मिळेल. आणखीन या ठिकाणी विद्यादानाचं जे पवित्र काम शिक्षक लोक करत आहेत, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान वर्षभर होऊन आलेले आहेत आणि त्यापासून या ठिकाणी शैक्षणिक ही प्रणाली वाचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल का, एवढाच माझा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य सरनाईक साहेबांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल.